की अजितदादांनी आम्हाला 3 वेळा शब्द दिल्यानंतर तो फिरवला आणि नेमकं काय म्हणाले यावर? अंकिता पाटलांनी त्या छोट्या आहेत वयाने, म्हणजे दादांच्या मुलामुलींचं जेवढं वय असेल तितकं वय अंकिता पाटलांचं आहे. त्यांचे वडील तिथले ज्येष्ठ नेते आहेत. ते ज्या मतदारसंघात आहेत तिथलं प्रतिनिधित्व सध्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आदरणीय दत्तामामा भरणे करतात. दत्तामामांना तिथे संधी मिळाली आणि बारामतीकरांनी, इंदापूरकरांनी अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दत्तामामांना तिथे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. अंकिता पाटील त्यावेळेस थोड्या लहान असतील, पण त्यावेळेस तिथली परिस्थिती, त्यावेळेस तुमचा असलेला पक्ष, आमचा असलेला पक्ष, आमच्या पक्षश्रेष्ठींनी घेतलेले निर्णय, त्यावर सगळ्या उमेदवारी डिपेंड होत्या. आता त्यांनी राजकारणात येण्याचे संकेत दिले असले तर अजितदादा नवीन मुलांचं राजकारणात स्वागत करतात, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. मात्र सध्या लोकसभेच्या चाचपण्या सुरू आहेत आणि पुढे विधानसभा आहेत, त्याच्यामुळे वेळेवर होईल ना, इतकी घाई कशाला? आणि पाठीत खंजीर कोणी मारला यांचं उत्तर त्यांनी द्यावं. अजितदादा एकदा दिलेला शब्द पाळतात, ते फिरवत नाहीत. दादा एक वेगळ्या पद्धतीचे राजकारणी आहेत, हे अंकिताताईंना पण चांगल्या पद्धतीने माहीत आहे. आता सध्या आपण महायुतीत आहोत, हर्षवर्धन पाटील साहेब महायुतीचे मोठे घटक आहेत, त्यामुळे आपण सध्या तरी याच्यावर काही भाष्य करू नये आणि महायुतीमध्ये वितुष्ट निर्माण होईल, खंजीर खोपस त्याची भाषा त्यांनी करू नये, असं आमचं त्यांना प्रामाणिक सल्ला आहे आणि विनंती पण आहे. आज नितीश राणे अकोल्यामध्ये आहेत, वक्फ बोर्डची जमीन वापस घ्यावी यासाठी ते शिवाजी महाराजांच्या व्याख्यानात या ठिकाणी येणार आहेत. नेमकं काय म्हणणार? नाही, ते कशा करता येत आहेत ते मला माहीत नाही, तुमच्या माध्यमातून माहिती मिळते आहे. पण अकोला जिल्हा हा धार्मिक सलोखा जपणारा जिल्हा आहे. अनेक वर्षाचा इतिहास आहे की इथे हिंदू मुस्लिम एकत्र गुण्यागोविंदानं नांदत आले. जे काही बेकायदेशीर असेल त्या ठिकाणी त्यांनी नक्कीच भाष्य करावं, त्याबद्दल त्यांचं म्हणणं आमचं काही नाही. शेवटी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थातच सेक्युलर पक्षामध्ये काम करणारा माणूस आहे. पण अकोला जिल्ह्यात येऊन भडकाऊ भाषण करून जिल्ह्यामधली कायदा आणि सुव्यवस्था कुठं अडचणीत येईल असा प्रयत्न त्यांनी करू नये. शेवटी हिंदू मुस्लिम इथे अनेक वर्षापासून गुण्यागोविंदानं राहत आहेत. ते राहतात, तो भाग कोकणाचा आहे, हा भाग विदर्भाचा आहे. त्यामुळे त्यांचा अधिकार त्यांनी लोकशाहीमध्ये वापरावा, पण कुठं जातीय तेढ निर्माण होईल असं प्रक्षोभक वक्तव्य त्यांनी करू नये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.